मोठी बातमी अमरावतीमधून। अमरावतीत बेमडा नदीच्या पुराचा तडाखा बसलेला आहे। तर अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मंगरुळ चव्हाळा पोलिसांनी रात्रभर बचाव कार्य केले। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा परिसरात आलेल्या पुरामुळे अनेक नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। पूर येण्याची शक्यता लक्षात घेता मंगरुळ चव्हाळा पोलिसांनी नागरिकांना आधीच सतर्कतेचा इशारा दिला होता। मात्र काही वेळातच बेमडा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये शेतांमध्ये पाणी शिरलं। यावेळी पोलिसांनी रात्रभर मदत व बचाव कार्य राबवत पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आणि आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले। सायंकाळला 5 वाजता पूर परिस्थिती झाली की साखळी नदीला जी बाजूला साखळी नदी जाते मंगरुळचव्हाळ्याच्या बाजूने, तर त्यामध्ये अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाणी जे आहे साखळी नदीचे ते गावात शिरलं। या अगोदर लोकांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या की पाण्याचा प्रवाह येत आहे, वाढत आहे, तर आपण सुरक्षित ठिकाणी निघून जावे म्हणून। परंतु लोकांनी त्यांना वाटलं की पाणी वगैरे काही पूर परिस्थिती वाढणार नाही आणि लोक तिथेच थांबले। त्यानंतर आम्ही सतत मी आणि आमची टीम, त्यानंतर गावातील सरपंच, पोलीस पाटील आम्ही सगळे प्रशासन हे रात्रभर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी ही व्यवस्था केली आहे त्यांना। त्यानंतर त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, सध्या स्थितीत काय पुरा संदर्भात बचाव कार्य केलं जातंय? पुराची काय स्थिती आहे? नक्कीच गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे जर खरा फटका बसला तर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याला या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। मंगरुळ चव्हाळा या गावामध्ये अक्षरशः पाणी शिरलं होतं। बेमडा नदीच्या पुराचा तडका या गावाला बसला आणि सोबतच या गावात असलेला हिंद साखळी मधला प्रकल्प जो आहे तो ओव्हरफ्लो झाल्या कारणानं संपूर्ण पाणी जे आहे ते गावात शिरलं होतं। रात्रीपासूनच या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू होतं। पोलिसांच्या मदतीने, स्थानिक नागरिकांच्या मदतीने, प्रशासनाच्या मदतीने त्या नागरिकांना सगळं जीव वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। एकंदरीत जर बघितलं तर पोलिसांनी आधी सूचना गावकऱ्यांना दिली होती, मात्र गावकऱ्यांना त्याची तात्पर्य गंभीर जाणून न घेतला गाव सोडलं नाही। त्यामुळं हा प्रसंग जो आहे तो ओढावला आहे। आणि आता जर बघितलं तर या ठिकाणी अनेकांची घरं जे आहे ते पूर्णपणे वाहून गेली आहे। घरामध्ये पाणी शिरलं आहे। संसारोपयोगी वस्तू ज्या आहेत त्या पुरात वाहून गेल्या आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये आता पोलीस शासनातर्फे आणि स्थानिक प्रशासनातर्फे या गावकऱ्यांना मदतीचा हात दिला जात आहे। त्या गावकऱ्यांसाठी सध्या जर बघितलं तर काही गावातील जे ग्रामपंचायत आहे, काही ठिकाणचे मोठे जे हॉल आहेत त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे। पूर जर बघितलं अजूनपर्यंत पूर्णपणे ओसरला नाही आणि आता गावकऱ्यांची म्हणणं आहे की स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला काहीतरी मदत मिळावी याची अपेक्षा गावकरी करतायत। अंकिता, सुरेंद्र, पोलिसांनी जसं उल्लेख केला होता की या कुटुंबियांना सांगितलं होतं तुम्ही स्थलांतरित व्हा, नदीला पूर येऊ शकतो, मात्र तरी स्थलांतर झालं नव्हतं। प्रशासनानं कशा पद्धतीने या सगळ्यांना आता या पुढचा इशारा दिलेला आहे? नक्कीच, खरं तर मंगरुळ चव्हाळ्याचे जे पोलीस आहेत त्यांनी आधीच या गावकऱ्यांना पूर येऊ शकतो या संदर्भात सांगितलं होतं, मात्र तरी देखील गावकऱ्यांनी त्याचं गांभीर्य घेतलं नाही। त्यामुळे हा प्रसंग जो आहे तो ओढावला। जर पोलिसांनी जे आव्हान केलं होतं त्याला त्या अनुषंगाने जर गावकऱ्यांनी सतर्क राहिले असते तर निश्चित हा प्रसंग देखील त्याच्या ओढावला नसता। मात्र हा प्रसंग जर ओढावला आला आहे तर प्रशासन यामध्ये जबाबदार आपण म्हणू शकत नाही, कारण की प्रशासनातर्फे या गावकऱ्यांना पोलीस सूचना देखील दिल्या होत्या। निश्चित सुरेंद्र, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पुण्यातून। पुण्याच्या